टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। गोपीचंद पडळकर यांचा कट्टर समर्थक असलेल्या शरणू हंडे याचं काल सोलापुरातीलच त्याच्या विरोधकांनी जे आहे ते अपहरण केलेलं घटना जी आहे ती समोर आली होती। आपण आता आहोत सोलापूर MIDC पोलीस स्टेशनमध्ये आणि याच MIDC पोलीस स्टेशनमध्ये या आरोपींना जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे। खरं तर या अपहरणासाठी जी गाडी वापरण्यात आली ती गाडी देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। त्याचबरोबर काल रात्रीच्या सुमारास आरोपींना देखील ताब्यात घेतलेलं आहे। आपण पाहतो या ठिकाणी पुण्यातील MH12 XX 6547 नंबरची ही गाडी आहे आणि याच गाडीमध्ये या ठिकाणी शरणू हंडे जो आहे याचं अपहरण केलं होतं। खरं तर या वादाची पार्श्वभूमी जी आहे ती 2 महिन्यापूर्वी आणि अगदी 2021 पर्यंतची जाते। कारण या ठिकाणी शरणू हंडे हा गोपीचंद पडळकर याचा समर्थक आहे, तर दुसरीकडे जो अमित सुरवसे आरोपी आहे तो आरोपी अमित सुरवसे जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असल्याचं देखील आता समोर येते। खरं तर 2021 साली गोपीचंद पडळकर ज्यावेळी सोलापूर दौऱ्यावर आले होते त्या दौऱ्यावेळी अमित सुरवसे याने गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर मोठा दगड मारून हल्ला जो आहे तो चढवलेला होता आणि या हल्ल्यानंतर हा वाद जो आहे तो उफाळून आलेला देखील सातत्याने पाहायला मिळाला। खरं तर अमित सुरवसे याच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते जे आहेत ते सातत्याने राहिल्याचं देखील पाहायला मिळालेलं होतं। त्यानंतर हा वाद कुठेतरी शमला होता। मात्र 2 महिन्यांपूर्वी शरणू हंडे याने अमित सुरवसे आणि त्याच्या एका साथीदाराला बेदम मारहाण केली होती। गोपीचंद पडळकर यांच्यावर तू हल्ला का केला या रागातून ही मारहाण जी आहे ती झाल्याचं माहिती समोर येत होती। त्याचबरोबरीनं हा व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे कुठेतरी अमित सुरवसे याचा राग जो आहे तो अनावर झाला आणि अखेरीस काल अमित सुरवसे याने सायंकाळी 4च्या सुमारास शरणू हंडे याचं त्याच्या घराजवळून अपहरण केलं। खरं तर हे दोन्ही वाद मिटवून घेतले अशा पद्धतीचा भास जो आहे तो अमित सुरवसे याने तयार केला आणि त्यानंतर शरणू हंडे याच्या घराजवळ जाऊन त्याचं अपहरण केलं। खरं तर या गाडीमध्ये जवळपास 5 ते 6 लोक होते। मात्र आता अमित सुरवसेसह अन्य 4 लोकांवरती जो आहे तो गुन्हा दाखल झालेला आहे। या अमित सुरवसे याने शरणू हंडेला सोलापुरातून कर्नाटक बॉर्डरवरती नेलं आणि तिथून कर्नाटकात जाण्याचा प्रयत्न देखील केला। मात्र सोलापूर शहर पोलीस दलाने जे आहे अतिशय शिताफीने पाठलाग करत त्याचा शोध जो आहे तो घेतला आणि आरोपींना ताब्यात घेतलं। खरं तर शरणू हंडे याची प्रकृती थोडीशी नाजूक आहे, कारण त्याला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। मांडीला त्याच्या इजा पोहोचलेली आहे, त्याचे पाय बांधण्यात आले होते अशा पद्धतीची माहिती जी आहे त्या समोर येते। त्यामुळे एकंदरीतच या अमित सुरवसेला जे आहे त्याचा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील कारवाई जी आहे ती पोलीस करत आहेत। मात्र दुसरीकडे गोपीचंद पडळकर जे आहेत ते सोलापूर दौऱ्यावर येत आहेत आणि शरणू हंडे आणि त्याच्या कुटुंबियाची देखील ते भेट घेणार आहेत। त्यानंतर पत्रकार परिषद घेणार। मात्र गोपीचंद पडळकर नक्की या पत्रकार परिषदेतून काय हल्लाबोल करत आहेत हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विनोद उन्नाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।